दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद. काही कथा वगैरे सांगू, काही काही सिद्धांत त्याच्यापुढे मांडले भगवंताने. पण म्हणाले काय चांगलं झालं नाही बाबा, तू ऐकलं नाही, ज्ञान बुद्धीमध्ये ठेवलं नाही, सांगलं नाही. तसं उद्धवजींचं नाही. क्रमाने उद्धवजी आणखी त्या ज्ञानाच्या अधिकार भूमिकेपर्यंत गेलेली आहे. बुद्धी तयार आहे, अत्यंत मन स्थिर झालेला आहे. मनामध्ये कोणतीही आशा आकांक्षा राहिलेली नाही. शुद्ध बुद्धी झाली. ती शुद्ध बुद्धी होण्याकरता कर्मयोग हे साधन आहे. कर्तव्य कर्म अनेक प्रकारचे आहेत. यज्ञ दान तपः अनेक प्रकारचे आचार धर्म आहे. त्या धर्माचं पालन बुद्धी शुद्ध निर्दोष होण्याकरता करायचं आहे. तेही उद्धवजीनं केलेलं आहे. आणि उपासना तर अखंड चालू आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणजे परमात्मा साक्षात वैकुंठपती आहे. ही त्यांची बुद्धी कधीही आणखी दूर झाली नाही. श्रीकृष्णांच्या बरोबर नेहमी राहायचे उद्धवजी, पण कधीही त्यांच्या बरोबर आसनावर बसले नाही, जमिनीवर बसायचे. श्रीकृष्णांच्या बद्दल इतका आदरभाव आहे. मनामध्ये जाणीव आहे की हा वसुदेवाचा मुलगा नाही आहे. वसुदेव सुद्धा त्यांना ओळखू शकला नाही. श्रीकृष्णाला आपला मुलगा आहे असं तो समजत होता. पण उद्धवजींना जाणीव कायम आहे की हा साक्षात परमेश्वर आहे, विश्वनियामक आहे. सगळं कार्य याच्या इच्छेनं संकल्पाने चालू आहे. ही ईश्वराच्या शक्तीची जाणीव अंतःकरणामध्ये अखंड आहे. हा भक्तियोग मोठा आहे, अखंड आहे. त्यामुळे बुद्धी अत्यंत स्थिर आहे. स्थिर बुद्धी पाहिजे, म्हणजे त्या बुद्धीमध्ये ज्ञान हे स्थिर होतो. ऐकल्यानंतर ते स्थिर राहत. बुद्धीच्या अनेक शक्ती आहेत. स्मरण शक्ती आहे, धारणा शक्ती आहे, मेधाशक्ती ज्याला म्हणतात. तर या शक्ती प्रमाणे ह्या शक्ती वाढतात. बुद्धी जर स्थिर झाली, मन स्थिर जर झालं, ते स्थिर आमचं मन राहू शकत नाही. चंचल आहे. इकडं गेलं तिकडं गेलं तिकडं गेलं, कोणत्याही विषयाचं ज्ञान स्थिर होऊ शकत नाही. तेव्हा उद्धवजींचा भक्तियोग आहे, ज्ञानयोग आपला कर्मयोग झालेला आहे. पुष्कळ परोक्ष ज्ञान ऐकलेलं पुष्कळ आहे, विचार पुष्कळ केलेला आहे. अशी तयारी त्यांची उत्तम. शिवाय भगवंतांची कृपा आहे, प्रसाद आहे. उद्धवजींचं प्रेम, त्यांची भक्ती पाहून फार मोठा आणखी आनंद वाटत असेल. म्हणून श्रीकृष्णाने तो उपदेश त्यांना दिला आणि त्यांना पूर्ण ज्ञान झालेलं आहे. उद्धवजींचा शोक सगळा दूर झालेला आहे आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे बद्रिकाश्रमामध्ये उद्धवजी राहून राहिलेले आहे. तर ज्ञान हे स्थिर होण्याकरता, म्हणून आपल्या बुद्धीमध्ये स्थिर होण्याकरता बुद्धी मन हे अतिशय स्थिर झालं पाहिजे, एकाग्र झालं पाहिजे. ऐकण्याच्या वेळेला अतिशय एकाग्रता बुद्धीमध्ये उत्पन्न झाली, म्हणजे जे ज्ञान आपण ऐकतो म्हणा शब्दाच्या माध्यमातून, ते ज्ञान मनामध्ये स्थिर राहू शकतं. त्याचा योग्य विचार त्या बुद्धीला करता येतो आणि बुद्धीतले दोष त्या विचाराने दूर करता येतो. तेव्हा भक्तियोग हा चित्ताची स्थिरता करणार. ईश्वराची उपासना करायची अनेक मार्ग आहेत. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. 9 प्रकारची उपासना आहे, 9 प्रकारची भक्ती आहे. या 9ही प्रकारच्या भक्तीचा अभ्यास करणारी मंडळी सुद्धा आहे. पण सर्वांना सर्व भक्ती साधेल किंवा आवडेल असं नाही. कोणाकोणाला नुसतं आपलं ऐकावं, नुसता विचार करावा एवढीच बुद्धी असती. अर्चन भक्ती आहे, पूजन करणं,
पूजनाची कुणाकुणाला आवड असते, कुणाला नसते. पण पूजनाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा काही काही लोक इतके तन्मय असे असतात. नरसोबाच्या वाडीला 40-50 वर्षापूर्वी एक लक्ष्मणराव म्हणून फुलारी होते. फुलं आणायची, पिशाच बाधा करणार होती. त्या पिशाचालाच देवाची सेवा करायची होती. हे नुसते काय चहा पाणी घेऊन राहायचे, मधुकरी मागायचे, थोडं खाल्लं काही नाही. संध्याकाळ झाली की रात्रीच्या वेळेला गावातून बाहेर पडायचं. आसपास 10-5 मैलावरती कुठं कुठं मळे आहेत, सगळं त्यांना माहिती होतं. कुठं फुलं आहेत, तुळशी आहेत, बेल आहे. रात्री जाऊन सगळी ती फुलं मुठ्ठी पाठी भरून आणायची. सकाळी आल्यानंतर त्याच्या माळा वगैरे तयार करायच्या, उत्तम पैकी माळा. संध्याकाळच्या वेळेला स्वारी पालखीमध्ये बसीच्या वेळेला त्या माळा घेऊन जायच्या. त्या माळा पुजाऱ्यांनी देवाला घातल्या आहे, एकदा डोळ्यांनी पाहिलं की नमस्कार करायचा आणि निघायचं. थोडी विश्रांती घेतली की निघाले म्हणून पाहून समान अर्चना करतात. कितीतरी त्याच्यामध्ये हे आहे. तर असे अनेक प्रकारच्या उपासना आहेत. वंदन करणं, सर्वांनाही ईश्वर स्वरूप समजून वंदन करणं म्हणजे अहंकार सगळं नाही सापड. स्पर्धा, असूया, तिरस्कार सगळे दोष बुद्धीमध्ये असणारे दूर होत आहेत. म्हणून संतांनी या वारकरी समाजामध्ये वंदन भक्ती, एकमेकांना नमस्कार अगदी पायावर डोकं ठेवतात. लहान असो मोठा असो, पंढरीच्या जना नाही अभिमान, करीती नमन एकमेका म्हणून जे सांगतात, अभिमान जाण्याकरता ही वंदन भक्ती आहे. अशा नवविधा भक्ती आहे, साधन भक्ती आहे. तर याचाही अभ्यास करणारी मंडळी भक्त आहे, चालू आहे त्यांचं साधन. आणि त्यामुळे मन हे निर्दोष होत जातं, स्थिर होत जात आहे. तेव्हा भक्तियोग म्हणून जो आहे तो एक स्वतंत्र योग आहे. कर्मामध्ये काही दोष उत्पन्न झाले तेही भगवंताच्या प्रार्थनेनं दूर होतात. भक्तियोगाचा उपयोग कर्माची शुद्धी करण्याकरता आहे. ज्ञानयोग मिळवायचा आहे, ज्ञान मिळवायचं आहे, ते सुद्धा उत्तम ज्ञान, स्थिर ज्ञान मिळवायचं आहे. एकदा झालेलं ज्ञान पुन्हा विसरायचं नाही, असं ज्ञान झालं पाहिजे. त्यालाही भक्तियोगाचा उपयोग आहे. ईश्वराची कृपा झाल्यानंतर बुद्धी जाईल कशाला दुसरीकडे. आमच्या प्रयत्नाने आम्ही आमच्या मनाला आवरू शकतो हे म्हणणं अगदी चुकीचं आहे. काही आवडू शकत नाही. मनाला आवरणं अतिशय कठीण आहे असं अर्जुनासारख्या पराक्रमी वीरांनी सांगितले. तस्य अहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करं. वाऱ्याला जसं आणि बांधून ठेवणं कठीण आहे, तसं मनाला एका ठिकाणी ठेवणं अतिशय कठीण आहे. हा अर्जुनाने कबुली दिलेली आहे. मग बाकीच्या लोकांची काय स्थिती कठीण आहे. म्हणून त्या मनावरतीही नियंत्रण ज्याचं आहे, अंतर्यामी परमेश्वराला म्हणतात. ऋषिकेश म्हणतात ईश्वराचं नाव आहे. ऋषिक म्हणजे इंद्रिय, त्या सर्व इंद्रियांचाही नियामकत्व आहे. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन वगैरे सर्वांचं नियमन करण्याची शक्ती ईश्वराची आहे. म्हणून ईश्वराची उपासना करायची आहे. आपली इंद्रिय, आपलं मन आपल्या ताब्यामध्ये आल्यानंतर कितीतरी शांती प्राप्त होईल, पण ते आपण ताब्यामध्ये ठेवू शकत नाही. म्हणून ईश्वराची उपासना करून त्या ईश्वराच्या कृपेनं आणि मनाचा संयम होऊ शकतो. ज्ञानयोगालाही ईश्वर उपासना भक्ती योगाचं सहाय्य फार मोठं होणार आहे. म्हणून शुकाचार्य महाराजांच्या सारखे ब्रह्मज्ञानी महात्मे हे सुद्धा आणखी या भक्ती योगामध्ये दंग झालेले आहे. भागवत संबंध पाठ म्हणतायत शुकाचार्य महाराज. प्रेमणा पठन भागवतम शनै शनै. काही दुसरीकडे जगाकडे लक्ष नाही. भागवताचं पठन अखंड चाललेलं आहे, चिंतन चाललेलं आहे.
एक परीक्षित राजा भेटला, त्याच्या करता थोडीशी बाहेर वृत्ती आली, त्याला सांगितलं नाही तर कोणाला सांगण्याची सुद्धा इच्छा नाही. बाहेर लक्षच नाही ना, मग कशाला सांगायचं. तर याप्रमाणे भक्तियोग हा महत्वाचा असल्यामुळे गुरुचरित्रामध्ये शेवटच्या वेळेला भक्तियोगाची कथा त्यांनी दिलेली आहे. ज्ञानयोग झाला, कर्मयोग झालेला आणि त्याच्यानंतर आता भक्तियोग आहे. गाणगापुरामध्ये महाराजांचा मुक्काम झालेला आहे. आणखी त्या ठिकाणी अनेक भक्त मंडळी येत आहे. एके दिवशी एक भास्कर नावाचा ब्राह्मण काश्यप गोत्रातला गाणगापुरामध्ये आलेला मोठा अधिकारी होता. ईश्वरनिष्ठा मोठी होती, गुरुनिष्ठा. गरीब होता, दरिद्री. महाराजांना भिक्षा करावी, भिक्षा घालावी, स्वयंपाक करावा आणि महाराजांना भिक्षा घालावी हा त्याचा अभिप्राय, संकल्प होता. आणखी 3 माणसाला पुरे इतकं आपलं धान्य, काही कणिक आहे, तांदूळ आहे, काही नाळे फुले आहे, असं सामान घेऊन, गाठोडं घेऊन आणि तो गाणगापुरामध्ये मठात येऊन उतरला. दुपारची वेळ घरी 2-3 वाजले असते. तिचं काय रोज जेवण चाललेली, अन्नदान वगैरे चालू असलेली. रोज मंडळी यायची, आणखी त्यांनी महाराजांना भिक्षा करायची. सर्व ही त्यांच्या बरोबर गावातल्या सगळ्याही मंडळींना आणि अन्नदान त्यांनी करा. तयारी झालेली होती, पानं मांडली होती आणि याला विचार सांगितलं, बाबा चला महाराज जेवायला चला, तुम्ही लांबून प्रवास करून आलेले दिसता, तुम्हाला भूक लागली असेल, जेवण करा आणि मग घ्या विश्राम. उठलेला आहे. महाराजांचं दर्शन वगैरे लांबूनच घेतलं आणि जेवायला गेलेला आहे. जेवण झालं भरपूर, म्हणजे उत्तम पंचपक्वान्न असं जेवण. झोप आलेली आहे. एका बाजूला आपलं ते गाठोड उशाला घेतले आणखी झोपलेला आहे. दुसरा दिवस याची कुठं दाद लागती आहे. रोज निरनिराळी मंडळी यायची, अगोदरच त्यांचं आणखी दिवस ठरलेले असायचे, उद्या अमक्याचं, परवा अमक्याचं. याला वेळ कुठे, आणखी कोण देणार याला, आणि याच्याजवळ होतं काय अगोदर. 3 माणसाचं सामान तेवढं होतं. 3 माणसं जेवती इतकी. एक महाराज, आणखी एखादा कोणीतरी, एक आपण एक प्रसाद आपल्याला घ्यायला पाहिजे का, एवढीच 3 मंडळ. त्यामुळे याला काही त्याच्यामध्ये दाद याची लागली नाही. रोज आणखी तिचं अन्नदान व्हावं, रोज तिचं जेवण करावं आणि तिचं झोप घ्यावी. याने 2-3 महिने झाले, काही नाही. मंडळींना थोडं समजलं, परिचयही झाला थोडा, आणि थोडी निंदा उपहास सुरू झाला. काय म्हणाले, भास्कर भटजी तुम्ही केव्हा करणार भिक्षा, आम्हाला जेवायला केव्हा घालणार, महाराजांना भिक्षा केव्हा करणार, कोणचा दिवस तुमचा ठरलेला आहे. यांना विचारायला काही कल्पना नाही. दिवस ठरवायचा म्हणजे काय, कोणाला विचारायचं, कोण अधिकारी, महाराजांना कसं विचारावं. महाराज सर्वज्ञ आहे ही मात्र खात्री आहे. त्यांच्या जवळ आपण आलेलो आहोत. त्यांना सर्व समजलेलं आहे, समजत असतं, ते सर्वज्ञ आहे. ते ज्या दिवशी सांगतील त्या दिवशी आपण भिक्षा करायची, एवढं मनामध्ये त्याने निश्चय केलेला आहे. लोकांची निंदा झाली तरी काही तिकडं परवा नाही, त्याची उपेक्षा करून तो आपला स्वस्थ राहिला. लोक म्हणायला लागले शेवटी, काय म्हणाले तुम्ही काय जेवणा करता इथं आला, रोज जेवण करतो म्हणाले, पंचपक्वान्नाचा आणखी भिजून राहतो, महाराजांना भिक्षा करायची म्हणतो, आणि आहे काय जवळ आणलेलं म्हणाले. अशी निंदा करता करता लोकांच्या कानावर, महाराजांच्या कानावरती निंदा गेली. तो आपला रोज दर्शन करायचा, जायचा, हे व्हायचं, पण त्याने काही सांगितलं नाही महाराजांना मला भिक्षा करायची आहे, केव्हा करू विचारलंही नाही. वाट पाहतो आहे. ईश्वर सर्वज्ञ आहे.
भास्कर भटजी जे आहे सध्याचे जे पुजारी गाणगापूरचे आहे त्यांचे हे पूर्वज भास्कर भटजी काश्यप गोत्रात महाराजांचं पूजन वंश परंपरा त्यांच्याकडे आलेला आहे इतका त्यांचा अधिकार होता. पण व्यवहार दृष्टीनं माग होते, काही विचारलं नाही, काही नाही. त्यांचा नंबर 3 महिनेपर्यंत लागला नाही. पण यांनीही काही तसं हे लागेल म्हणाले, केव्हा लागेल तेव्हा लागेल. आपली जेवणाची व्यवस्था आहे, जेव्हा महाराज म्हणतील तेव्हा करूया. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे करायचं. लोकांची निंदा सुरू झालेली आहे, पण यांनी काही कोणाची निंदा केली नाही, कोणालाही हे बोलले नाही. काही निर्वैर सर्वभूतेषु वत्समावेति पांडव, कोणाशीही वैर करायचं नाही, ही ईश्वराची खरी पद्धत आहे. कोणाही जीवाचा नखडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुकाराम महाराजांनी ईश्वराची पूजा म्हणजे ही सांगितली. कोणाचाही द्वेष न करणं, बुद्धीमध्ये द्वेष नाही, वैर नाही कोणाच, ही ईश्वराची पूजा आहे. तसे की भास्कर भटजी निंदा करणारे करू देत म्हणाले. आहे खरी परिस्थिती, आपल्याला काय करणार, आपल्याजवळ नाही, आपण दरिद्री आहोत, गरीब आहोत. बोलल्याबद्दल रागावण्याचं काय कारण आहे? तुझ्याजवळ काय आहे, एकाला तरी पुरेल काय, कशाला आलास इथं, बोलू देत म्हणा. आहे खरं, ऐकून घ्यावं शांत चित्ताने, आणखी तिथं राहा. आला त्यांचा योग आला. महाराजांनी ऐकली निंदा सर्वांची. त्यांना बोलावं. काय म्हणाले, तुमची भिक्षा करायची ना, आज करा, ठरवून टाका. सांगून दिलं त्याचं, करा, स्वयंपाक करा, तयारी करा. आता स्वयंपाक करायला किती वेळ, 3 माणसाचा स्वयंपाक. इतक्या सगळी गावातली मंडळी जमली, ब्राह्मण मंडळी सगळी. काय म्हणाले महाराज, आज आता कितीतरी श्रीमंत लोक आलेले आहे, त्यांची आज भिक्षा झाली असती, आम्हाला सगळ्यांना जेवायलाही मिळालं असतं. आज तर याला तुम्ही सांगितलं भिक्षा करायचं, आम्ही आता काय घरी जाऊन भाकरी वगैरे खायच्या का म्हणाले. अगदी स्पष्ट. हा ब्राह्मण महाराजांच्या जवळ कसं बोलावं, काय बोलावं, किंवा बोलण्याची आवश्यकताही नाही आहे, त्यांना सर्व कळत आहे. या निश्चयाने स्थिर बुद्धीनं राहिले, लांबून आलेला. आणि तिथंच महाराजांचं दिव्य चरित्र, दिव्य आणखी ऐश्वर्य शक्ती पाहणारी मंडळी त्यांना विचारतायत, काय महाराज, आम्ही आता काय भाकरी घरी जाऊन खायचं काय, घरी जेवण करायचं काय, इथं जेवायची व्यवस्था आमची नाही असं दिसते आज. महाराज म्हणाले त्या भास्कर भटजींना, तुमची आज भिक्षा आहे ना, या सगळ्यांना जेवायला या म्हणून सांगा तुम्ही. बरं आहे म्हणत, काही ज्यांना चिंता नाही आहे. सर्वच भार परमेश्वरावर ज्यांनी सोपविलेला आहे आणि ईश्वराच्या आज्ञेप्रमाणे मागायचं. 3 माणसाचा स्वयंपाक मी करणार आहे महाराज, इतक्या लोकांना मी कसं सांगू, काय सांगू, संशय नाही. इतकी स्थिर बुद्धी झालेली आहे, त्याशिवाय आणखी ईश्वराची कृपा होऊ शकत. बुद्धीमध्ये कोणताही संदेह नाही, तुमचीही चिंता नाही आहे. महाराज म्हणाले, सांगा सगळ्यांना आमंत्रण द्या. बरं आहे, आज या महाराज, आज महाराजांची भिक्षा करतो आहे मी, स्वयंपाक झाला म्हणजे आपण सगळी मंडळी या. तर ते लोक म्हणजे काय, काय म्हणाले, इतक्या लोकांना जेवायला घालायसारखं आहे का तुझ्याजवळ? तिथंच बोलायला लागले महाराजांच्या समक्ष. हा काही बोलला. स्नान करून या म्हणाले. सर्व मंडळी स्नानाला गेलेली आहे आणि स्वयंपाक तयार झाला. 3 मंडळींचा स्वयंपाक याने स्वतः स्वयंपाक केलेला. सकाळ सुमान काय लागणार आणलं त्यांनी, ह्या तयारीत सांगितलं महाराजांना, स्वयंपाक तयार आहे, जा म्हणाले. नदीवर जाऊ सगळ्या मंडळींना बोलावून या, स्वयंपाक झालेला आहे म्हणून सांग. गेला नदीवर. अजून 1 तास सुद्धा झाला नव्हता. जेवायला बोलावला आलो म्हणाला. महाराजांनी सांगितले. ते म्हणाले, इतक्या लवकर स्वयंपाक कसा होईल? त्यांनी विचार केला की महाराज सांगतायत त्या अर्थी आता ह्या ब्राह्मणाच्या जवळ तर काही नाही, पण मठामध्ये धान्य वगैरे पुष्कळ आहे, त्यातून हा काहीतरी स्वयंपाक होत असेल, आपल्याला जेवायला सांगितले.
अशी त्यांनी कल्पना करून घेतली. आणि हा बोलवायला आल्याबरोबर त्याला म्हणाले, अरे इतक्या लवकर स्वयंपाक कसा होईल, तू जा म्हणाले पुढं, आम्ही येतो. हा परत आला. महाराजांना सांगितलं. ब्राह्मण म्हणाले की त्यांनी, तू आपलं गुरु महाराजांना भिक्षा कर, आम्ही आपलं सावकाश येऊन जेवण करू स्वयंपाक झाल्यानंतर. महाराजही म्हणाले, बाबा आम्ही एकटे काही भिक्षा करणार नाही, ती सर्व मंडळी आमच्या बरोबर जर येत असेल तर आम्ही भिक्षा करू, नाही तर नाही, आमची भिक्षा राहिली. काय करायचं? त्यांनी निराळी युक्ती केली. त्यांनी सांगितलं, महाराज ते माझा उपहास थट्टा करताय, कुठला स्वयंपाक आहे, एक शीत तरी येईल की नाही वाट्याला, वाटेल तसं बोलतात म्हणाले, ते काही ऐकत नाहीत माझं, काय करू? मग दुसऱ्या एका शिष्याला महाराजांनी पाठवलं की लवकर म्हणावं ब्राह्मणाला यायला सांग. शिष्य गेला. ब्राह्मण मंडळी सर्व स्नान संध्या वगैरे करून आलेली आहे. पत्रावळी करा म्हणाले लगेच तयार, आणि मांडा बांध. तरी लोकांचा उपहास चाललेला आहे. यांनी आपलं काही नाही, तितिक्षा आहे. ज्ञानाला तितिक्षा, सहनशीलतेची आवश्यकता आहे. तितिक्षस्व भारत. गीता ज्ञानाचा उपदेश सुरू करताना आरंभाला तितिक्षा सांगितली. मन ज्याचा आणखी अनावर आहे, तितिक्षा नाही, सहनशीलता नाही, त्याला ज्ञानाचा उपदेश उपयोग नाही, त्याचा काही उपयोगही होत नाही. तशी तितिक्षा याच्याजवळ पूर्ण आहे. सगळं सहन करतो आहे, कोणी कसंही बोललं तरी काय हरकत. स्वयंपाक तयार झालेला आहे, पत्रावळी तयार झाल्या, पानं मांडली गेलेली आहे. स्वयंपाक आमच्या जवळ आणून ठेवा म्हणा. आणून ठेवला. आपली छाटी वस्त्र त्याच्यावर झाकायला दिलेलं. त्या भास्कर भटजींनी महाराजांची अंतःकरणपूर्व पूजा केलेली आहे. प्रत्यक्ष परमेश्वराची पूजा आहे, ही भावना आहे. वैकुंठ लोकामध्ये आम्हाला जाता येत नाही, तर परमात्माच वैकुंठ लोकातून इथं आलेला आहे, ही दृढ भावना अंतःकरणामध्ये आहे. आणि या ठिकाणीच आणखी ईश्वराची पूजा आपण करतो, या भावनेनं त्यांनी महाराजांची पूजा केली. अन्न दिलं, महाराजांना अर्पण केलं, झाकून ठेवलेलं आहे. त्याच्यावरती पाणी घेऊन महाराजांनी अभिमंत्रण करून ते प्रोक्षण केलं आणि सांगितलं, बाबा ही छाटी ओढायची नाही, दुसरी भांडी आणा, त्याच्यात ते अन्न काढून घ्या आणि वाढायला लागा. लागला तो वाढायला. पुन्हा आला, पुन्हा ते भरलेली भांडी सगळी जशीच्या तशी. आणखी मंडळीला सांगितलं, उठा म्हणाले, एकटा कसा वाढणारा, बाकीची मंडळी आलेली आहे. ते अन्न मोकळं केलं, पुन्हा ती छाटी झाकली की पुन्हा वाटेल तितकं अन्न तो सारखं आणखी वाढण्याला सुरुवात. सगळे पदार्थ वाढलेले आहेत, तूप आहे, साखर आहे, भरपूर जेवायला मंडळी बसली. महाराजांची ही भिक्षा साधलेली आहे, आनंद साधलेला आहे, तरी सुद्धा अभिमान नाही आहे. भास्कर भटजी आपले शांत आहे. ईश्वरच आहे ही भावना असल्यानंतर त्याच्याबद्दल यांना अभिमान कशाला? आपलं कर्तृत्व काहीच नाही, हे पहिल्यापासूनच त्याचं ठरलेलं. आपण भिक्षा करणार आहोत असा कर्तृत्व अभिमान असता जर त्यांचा, तर त्यांनी नंबर आपला लावून घेतला असत. मला का देत नाही, मी गरीब म्हणून मला हे करता काय, तुम्ही श्रीमंत म्हणून दुसऱ्या दिवशी करा, हे भांडण झालं असत. पण नाही, कर्तृत्व परमेश्वराचं आहे, शक्ती सर्व परमेश्वराची आहे. त्याची आज्ञा जशी होईल त्याप्रमाणे वागायचं आहे. ही केवढी मोठी बुद्धी आहे, किती जन्माचं हे सुख आहे. सगळी मंडळी पोटभर जेवण झालं, पुन्हा पुन्हा वाढा म्हणाले, आग्रह चालले, नको बाबा आता पुढे झालं. तरी हा काही बोलला नाही. मला असं म्हणाला, तुम्ही एक शीत तरी वाट्याला येईल काय, तुम्हीच म्हणाला ना, काही नाही. शांतपणाने सगळ्यांची जेवण झालेली आहेत. मंडळींचं आणखी कुठली मंडळी संबंध आणखी पत्रावळी काढून टाकलेली आहे. सगळ्यांच्या घरी बायकांना लावून द्या म्हणाले, बायका मुली सगळी असतील ती सगळी जेवण लावू दे, त्यांचीही जेवण. गावातली बाकीची सगळी मंडळी जी आहेत, शेतकरी बघा किंवा आणखी काही लोक, सगळे जेवून गेलेले आहेत. आणखी मग हरिजन मंडळी, त्यांनाही लागेल तितकं अन्न द्या म्हणा, वाटेल तितकंच, मागतील तितकं सर्व अन्न द्या. मग
अगदी शिकलं दौंडी पिटवून कोण उपाशी असेल त्यांनी जेवायला यावं मठामध्ये, कोणी नाही. सगळे तृप्त झालेले आहे. प्राकाम्य सिद्ध्या प्राकाम्यम महाराज सांगतात. प्राकाम्य सिद्धी असं याला म्हणतात. प्राकाम्य म्हणजे प्रकामम, अल्प पदार्थ असला तरी सुद्धा महात्म्यांच्या संकल्पाने त्या मानसिक शक्तीच्या योगाने तो पदार्थ पुष्कळ होऊ शकतो, त्याची वाढ होऊ शकते. त्याच्याकरता निरनिराळी खतं घातली म्हणजे धान्य वाढतं, आणखी काही योजना केली म्हणजे धान्य वाढतं. हा लौकिक उपाय आहे. परंतु महात्म्यांच्या ज्या सिद्धी आहेत, योग सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्यापैकी एक प्राकाम्य सिद्धी नुसत्या मनाचा संकल्प झालेला आहे की या ब्राह्मणाने तयार केलेलं अन्न सर्वांनाही आणखी पुरलं पाहिजे. नुसता संकल्प, त्या संकल्पामध्ये सामर्थ्य आहे. त्याप्रमाणे 4000 मंडळींची जेवण झाली म्हणत त्या दिवशी त्यानं सांगितलं तुमचं जेवण करा म्हणाले. भास्कर भटजींनी जेवण झालं. किती अन्न उरलंय म्हणाले. अन्न उरलंय म्हणजे केलेलं तेवढं सगळंच, ते भांडी भरलेलीच होती. तो म्हणाला सगळं तसं झालं. मग आता नदीमध्ये नेऊन टाक म्हणाले. मासे वगैरे त्यांना देऊन टाका. ते म्हणजे अन्नदान कोणी केलं हा प्रश्न. भास्कर भटजी गरीब असो श्रीमंत असो कोणी असो, पण हा चमत्कार जो महाराजांनी दाखवलेला आहे, अन्नदान करणारा जीव नाही आहे. आम्ही आपली कल्पना करतो, आम्ही शिदा आणलेला आहे, आम्ही इतकी तयारी केलेली आहे संतर्पणाची, आम्ही बिल दिलेलं आहे, हे सगळे लौकिक, हे सगळं आमचं बरोबर आहे. प्रत्यक्ष आम्ही पैसे देऊन धान्य आणतो, हे करतो सगळं आम्ही. मग आम्ही अन्नदान केलं असं का म्हणू नये? म्हणतात, म्हणायला काहीच हरकत नाही. परंतु भास्कर भटजींच्या त्या उदाहरणावरून सगळं त्यांनी 3 माणसाचंच अन्न आणलं होतं धान्य. त्यांनी आणलं असं आपण गृहीत धरू. अभिमान 3 माणसापुरतं मी आणलेलं आहे. पण ते सुद्धा तसंच राहिलं की मग बाकीची ही सगळी मंडळी जी तृप्त झाली जेवून, यांना अन्न कोणाचं मिळालं? हे अन्न कुठलं आलं? म्हणजे कोणत्याही कर्माचं कर्तृत्व हे आपलं नाही, हे समजण्याच्या दृष्टीनं सुद्धा हे उदाहरण घेता येणार. आपलं कर्तृत्व सर्व ही ईश्वराचं आहे. आणि तसा अधिकारी महात्मा तो होता म्हणून पुजारी झालेला वंश परंपरा. आणखी भगवान नरसिंह सरस्वतींची पूजा कितीतरी पिढ्या, आता 400-500 वर्ष झालेली आहे. महाराजांच्या पादुकांची पूजा त्याच्या वंशातली मंडळी सगळी करतात. हे त्याचं भाग्य आहे. आशीर्वाद दिलेला आहे. पुष्कळ संतती संपत्ती सगळी होईल. याप्रमाणे हे जे विलक्षण कार्य होऊन गेलं. भारतामध्ये जी कथा आहे की दुर्वास ऋषींना त्या दुर्योधनाने पाठवलं म्हणून पांडवांच्याकडे. अगोदर दुर्वास ऋषी 4 महिने याच्या वाड्यामध्ये येऊन राहिले हस्तिनापुरात. आणि या दुर्योधनाने त्यांची सेवा अगदी मनोभावाने केली असं म्हणायचं आपण. आत एक आणि बाहेर एक. मनोभावाने काय, त्याला दुर्वास ऋषी बद्दल काय आदर सत्कार होता थोडाच, पण दुर्वास ऋषींच्या जवळ काही एक सामर्थ्य आहे. त्या सामर्थ्याचा उपयोग करून पांडवांचा पूर्ण नाम नाश करायचा हे त्याच्या मनामध्ये आहे. म्हणून त्याकरता पाहुण्याकडून साप मारवायचा म्हणतात ना. प्रभूलिक हस्ते सत्कुमार, पाहुणा आलेला आहे घरात, काय व्हा कटकट ही, त्याच्यात कोणी त्याला चहा पाणी द्यावं, कोणी करायचं. इतक्या साप आला. अहो तुम्ही साप मारा, हे करा, चालेल कुणाला तरी, तुम्हाला चालेल. उद्देश मनामध्ये काय आहे? पाहुणा मेला साप चावू तरी याला बरंच वाटत, बरं झालं कटकट. साप मेला तरी बरं वाटत. म्हणजे कोणीतरी दुसऱ्याचा नाश झाला म्हणजे मनाला बरं वाटायचं, असा जो एक मनाचा अभ्यास आहे. त्यापैकी दुर्योधन होत. सेवा उत्तम केली, अगदी वाटेल ते त्यांनी सांगितलं. मान अपमान काही लक्ष न देता उत्तम सेवा केली. आपण राजा आहोत हे सुद्धा त्यांनी मनामध्ये बाळगलं नाही. आणि दुर्वास ऋषी संतुष्ट झाले. काय पाहिजे दुर्योधना तुला? तो म्हणाला
पांडवांचं सगळ्यांचं जेवण झालं. द्रौपदीचं जेवण झाल्यानंतर या तुमच्या 10,000 शिष्यांना बरोबर घेऊन त्यांच्या आश्रमामध्ये तुम्ही जा आणि आम्हाला भूक लागलेली आहे, जेवायला घाला असं सांगा. काय मिळालं दुर्योधना? म्हणजे राज्य मिळून सुद्धा मनाचं समाधान नाही ना. पांडवांचं राज्य त्याला पाहिजे होतं. वैर भाव जो आहे, द्वेष, पांडवांचे गुण इतके मोठे आहेत, त्यांची लोक स्तुती करतात, त्यांचा आदरभाव करतात, हे पाहत नाहीये. पांडव जगातून नाहीसे झाले पाहिजे. नुसतं राज्य मिळूनही समाधान नाहीये. आणि दुर्वासऋषी त्या वेळेला गेले. द्रौपदीचं जेवण झालं की ती सूर्याने दिलेले पात्र त्याच्यातून अन्न बंद होत असे, बंद झालं. आणि हे आले आता या वेळेला काय करायचं? धर्मराजांनी प्रार्थना केली, या महाराज बसा, हे करा, जेवायचंय म्हणाले आम्हाला. हो, काय हरकत नाही. नुसतं सांगून गेले धर्मराज. पुढची सगळी जबाबदारी द्रौपदीवर आहे ना. धर्मराजांनी काही सांगितलं तरी प्रत्यक्ष स्वयंपाक पाणी किंवा वाढणं वगैरे काय धर्मराज करणार आहेत? ते याचा विचार करण्यासारखी ही कथा महाभारतामध्ये व्यासाने मुद्दाम ही कथा लिहिलेली आहे. त्यावेळेला धर्मराज काय करणार होते? असेल पुष्कळ धर्माचरण त्यांचं असेल, काही योग सिद्धी होत्या काय? या ब्राह्मणाचं जसं अन्न जास्ती केलं किंवा अन्न नवीन निर्माण केलं म्हणा, तसं काही योगाने ते करणार होते? काही नाही. एक धर्मशील महात्मा होता, पण त्यांच्या धर्माचा अशा वेळेला काय उपयोग होणार आहे? आणि त्याकरता उपयोग होण्याकरता काही ते धर्माचरण करतच नव्हते. हाही मुळात विशेष आहे. कर्तव्य आहे, ईश्वराची आज्ञा आहे म्हणून त्यांचं धर्माचरण चाललं. त्यावेळेला द्रौपदीच्या आणखी प्रेमाचा भक्तीचा उपयोग झालेला आहे. भगवान श्रीकृष्ण आले, मला भूक लागली म्हणाले. आता भूक म्हणजे काय देणार म्हणाले? बाबा सगळं झालेलं आहे, ते तुझं पात्र आण म्हणाले सूर्याचं, ते घासून ठेवले, असू दे म्हणाले. आणि त्याच्या कुठे याला एका बाजूला भाजीचं पान लागलं होतं म्हणून तेवढं खाल्लं. आणखी त्यांनी तृप्तीची ढेकर दिलेली आहे. ही मंडळी स्नान करण्याकरता गेली होती म्हणून तिथंच त्यानं आणखी आपण अकंठ जेवण केलेलं आहे. आता जेवण वगैरे आपल्याला काही नको, अशी आणखी तृप्ती झाली आणि ती मंडळी परस्पर निघून गेली. म्हणजे महाभारतामध्ये गोपाळ कृष्णाने जसं पांडवांचं रक्षण केलं, अन्न नवीन निर्माण केलं नाही, त्यांच्यात अंतःकरणामध्ये तृप्ती निर्माण केली आणि ते संकट दूर केलेलं आहे. त्याप्रमाणे ही कथा झाली. लोक निंदा करणारे जे होते ते निंदा करणाऱ्यांचे डोळे उघडलेले आहेत की हा ब्राह्मण म्हणजे मोठा अधिकारी पुरुष आहे. ईश्वराची भक्ती म्हणजे नुसती ईश्वराची भक्ती नाही. ईश्वराचे जे भक्त असतील त्यांच्याबद्दलही आदरभाव पाहिजे, तर ईश्वराची भक्ती होऊ शकते. केवळ ईश्वरावर निष्ठा आहे ती तरी कुठं होती? हा ब्राह्मण जरी 3 माणसाची सामग्री आणली असली तरी महाराज त्याला सांभाळून घेतील. महाराजांची शक्ती मोठी आहे ही तरी जाणीव होती का त्या मंडळीची? आपण कशाला बोलावं याला? काही नाही. त्यांच्या समक्ष त्याची निंदा त्यांनी केली म्हणजे महाराजांच्या शक्तीवरही विश्वास नाही आणि त्या ब्राह्मणाच्या दैवी संपत्तीवरही विश्वास. लौकिक संपत्ती त्याच्याजवळ नाही आहे, नसेल पूर्वीच्या कर्मामुळे. म्हणून काय झालं? 3 माणसाचंच थोडं धान्य तो घेऊन येऊ शकलेला आहे, जास्ती आणू शकला नाही म्हणून काय त्याची निंदा करतो? पण महाराजांनी ज्या वेळेला हा चमत्कार करून दाखवला त्यावेळेला मात्र सर्व लोकांच्या मनामध्ये आणि त्याच्याबद्दल सुद्धा आदरभाव निर्माण झाला. सोमनाथाच्या नावाचा एक ब्राह्मण राहतो आणि त्याची स्त्री गंगा नावाची 60 वर्षाचं वय झालेलं आहे. मुलगा मुलगी काहीही, बंध्या आहे, काही नाही. पण रोज त्या स्त्रीचा नियम होता महाराजांच्या दर्शनाला यावं, निरांजन घेऊन यावं, त्यांना आरती करावी, निरांजन ओवाळावं, नमस्कार करून घरी जावं, असा त्या स्त्रीचा नियम होता.
बरेच दिवस झाले. तिला विचारलं, बाई काय रोज तू इतकी निरांजन आणतीस, ओवाळतीस आम्हाला, काय तुझी इच्छा? सांगितलं, महाराज रोज मी अंघोळीला जाते, बायका आपल्या आपल्या मुलाला कडेवर घेऊन येतात, त्याला स्नान घालतात, आपण स्नान करताय. कोणत्याही समारंभामध्ये मुलाला घेऊन येतात. मी मात्र एका बाजूला कुठेतरी आपले बसलेले असते. काही मला त्यांच्यामध्ये मिसळता येत नाही. त्याच्याकडे बोट दाखवतात, हिला मुलगा नाही, हिला बोलू नका कुणी, असंही काही मंडळींची लोक. तेव्हा मला आणखी मुलगा व्हावा अशी इच्छा आहे. होईल म्हणाले. होईल म्हणाले म्हणजे या जन्मात का पुढच्या जन्मात? या जन्मात तर आता काही शक्य नाही. 60 वर्ष होऊन गेल्यानंतर काय शक्य कसं आहे? होईल म्हणाले. न व्हायला काय? तिनं सांगता सांगता आतापर्यंत आपण काय काय केलं हे सांग. अमुक व्रत केली, तमुक केली, अश्वत्थाला प्रदक्षिणा पुष्कळ घातल्या, अश्वत्थाची सेवा केली, फुकट केली म्हणा. साधन मी केलं लोकांच्या सांगण्यावरून, शास्त्रज्ञ पुरुषांच्या, परंतु अश्वत्थ वृक्षामध्ये काहीही सामर्थ्य नाही अशी निंदा तिनं थोडी केली. उगीच व्यर्थ मी सेवा केली, प्रदक्षिणा उगीच घातल्या म्हणा. मग महाराज म्हणाले, बाई अश्वत्थाची निंदा तू करू नकोस. तिच्या मनामध्ये जो अनादर निर्माण झालेला होता या साधनाबद्दल, अश्वत्थ सेवा म्हणजे काहीही उपयोग नाही, निष्फळ आहे. पण ते शास्त्रीय साधन. अश्वत्थ सर्व वृक्षाणाम भगवान विभूती सांगताना वृक्षामध्ये अश्वत्थ ही माझी विभूती आहे म्हणून सांगताय. तेव्हा अश्वत्थाची पूजा अर्चा करणं म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराची पूजा अर्चा आहे, हे तिला समजावून सांगायचं होतं. आणि ती साधन निष्ठा तिच्या मनामध्ये आणखी जागृत करायची. साधनाचं फळ काही मिळालं नाही म्हणून साधन चुकीचं आहे हे आमच्या बुद्धीला वाटतं. पण साधन करताना आमच्या काही चुका झालेल्या आहेत किंवा नाही याचा आम्ही विचार करत नाही. नुसतं आपलं प्रदक्षिणा घातल्या, नुसती अश्वत्थाची पूजा केली, पण त्याच्यामध्ये काही बिघडलेलं आहे, काय चुका झालेल्या आहेत, प्रमाद काय झालेले आहे ते लक्षामध्ये आमच्या येत नाही. साधन चुकीचं आहे, ईश्वर नाही, ईश्वराचं लक्ष नाही वगैरे असेच आक्षेप आमच्या बुद्धीने घेतले जातात. तिला सांगितलं, बाई अश्वत्थाचं सर्व एकंदर महात्म्य सांगितलं. नारदानी प्रत्यक्ष ब्रह्मदेवांच्या पासून ऐकलेला अश्वत्थाचा महिमा, मूलतो ब्रह्मरूपाय, मध्यतो विष्णुरूपिणे, अग्रत शिवरूपाय अश्वत्थाय नमो नमः. मूलामध्ये ब्रह्मदेव, मध्यभागी विष्णू आणि अग्रभागी अश्वत्थाच्या शंकर परमात्मा यांचा निवास आहे. सर्वही याच्यामध्ये आणखी निरनिराळ्या शाखा उपशाखामध्ये निरनिराळ्या देवतांचा निवास आहे. तेव्हा अश्वत्थ वृक्षाची सेवा म्हणजे एका झाडाची सेवा नाही आहे, त्याच्यामध्ये देवता निवास आहे म्हणून त्या देवतांची पूजा आहे, त्या माध्यमातून केली जाते. ही भावना धारण करून तू पूजा कर. नारदानी सर्व विधी सांगितलेला होता, तोही त्याला समजावून सांगितला. आणि संगमावर जाऊन आम्ही ज्या ठिकाणी अनुष्ठानाला बसतो त्या अश्वत्थ वृक्षाची तू सेवा करू त्याला सांगितलं. ती गेली. महाराजांचीच आज्ञा आहे आणि आशा लागली तुला मुलगा होईल, अश्वत्थाची सेवा कर आणखी एकदा, म्हणून त्या आशेने गेली. वादविवाद केला नाही, कारण इतका हट्ट नाही. नास्तिकता जी आहे, पूर्ण नास्तिकता यांची वृत्ती आहे, त्यांचा शेवटपर्यंत अहंकार हा जात नाही. तसा अहंकार नाही, आग्रहरहित बुद्धी आहे. महाराजांच्या शब्दावर विश्वास ठेवून ती गंगा संगमावर गेलेली आहे. 3 दिवस पूजा केली, प्रदक्षिणा घातलेल्या आहे. आणि 3ऱ्या दिवशी रात्री स्वप्नामध्ये एक तेजस्वी ब्राह्मण आलेला आहे आणि त्याने सांगितलं, बाई तुझी सेवा पूर्ण झालेली आहे, तुला आता फल मिळेल. उद्या महाराजांच्या दर्शनाला तू जा आणि ते जो प्रसाद तुला देतील तो तू आणखी भक्षण कर महाराजांच्या कृपेनं, आणि तुला सर्व तुझी इच्छा पूर्ण हो. 2ऱ्या दिवशी उठून आलेली आहे.
दर्शनाकरता महाराजांच्या गेलेली आहे. महाराजांनी आणखी तिला 2 फळं दिली आणि घरी जाऊन तू आणखी ही फळं भक्षण कर म्हणाले. आलेली आहे. दृष्टफल मिळाल्याशिवाय माणसाचा काही विश्वास नसतो. आतापर्यंत अदृष्टावर विश्वास ठेवला तिने, तोही दृढ ठेवलेला. घरी आलेली आहे. आणखी सगळं आटोपल्यानंतर ती फळं भक्षण केलेली आहे आणि संध्याकाळी ती अस्पर्श झाली, विटाळीशी झाली. 60 वर्षांनंतर 2-3 दिवस गेल्यानंतर 4थ्या दिवशी स्नान वगैरे करून महाराजांच्या दर्शनाला ती आली. 2 फळं दिली म्हणजे तुला 2 आणखी मुलं होणार, त्यांनी सुचवलेलं आहे. दर्शन करून आलेली आहे. नंतर तिला गर्भधारणा झालेली आहे. आणखी उत्तरोत्तर गर्भ वाढवू लागलेला आहे. दान करा म्हणाले, श्रीमंत विधान केलं त्या सोमनाथ ब्राह्मणाने आपल्या महिन्यामध्ये आणि वाढ दिलेली आहे सर्व सुवासिनी स्त्रियांना. पांढरे केस झालेले आहे. त्या म्हातारपणी अगदी तरुण मुलीप्रमाणे सगळं तिचं वाण देणं वगैरे सर्व चालते. सर्व लोकांनाही आश्चर्य वाटतेलं आहे. दृष्टफल म्हणजे गर्भधारणा झालेली आहे ना, हे दृष्टफल अद्याप काय मुलगा मुलगी अजून पाहिलं नाही तराबी ते दृष्टफल आहे. महाराजांची कृपा झालेली आहे. 9 महिने पूर्ण झाले आणि त्या स्त्रीला मुलगी झालेली आहे. नंतर 10 दिवस झाल्यानंतर स्नान वगैरे करून 11व्या दिवशी आपल्या मुलीला बरोबर घेतलं आणि महाराजांच्या दर्शनाकरता ती गंगा नावाची स्त्री आहे. समोर मुलीला ठेवलेला आहे. नमस्कार केला, महाराज आपल्या कृपेनं आणखी ही मुलगी मला झाली, पण मुलगा भावाशी होईल म्हणाले. याप्रमाणे आणखी त्या मुलीला जवळ घेतलेला आहे. ही चांगली मोठी पतिव्रता स्त्री होणार आहे. असा पती मोठा यज्ञ करणारा दीक्षित होणार आहे. सर्व राजा हिच्या दर्शनाला येणार आहे वगैरे भविष्य सांगितलं महाराजांनी. आणखी तुला मुलगा होऊ म्हणाले, पण म्हणाले तुला विद्वान मुलगा पाहिजे असेल तर तो अल्पायुषी होईल आणि जास्ती आयुष्याचा मुलगा पाहिजे असेल 100 वर्ष टिकणारा तर मूर्ख मुलगा होईल. तुला कोणचा मुलगा पाहिजे? ती म्हणाली मला विद्वान मुलगा पाहिजे. सर्व लोकांनी आणखी त्याचा मान सन्मान केला पाहिजे आणि त्याला 5 मुलं झाली पाहिजे. एक जास्ती मागून घेतलं. बरं आहे म्हणाले. तिला त्याप्रमाणे बरं दिलेलं आहे. पुढे तिला मुलगाही झालेला आहे. म्हणजे काहीही आशा नाही. हे लोकांमध्ये जे फळ मिळणं कधीही शक्य नाही, परंतु महाराजांचा संकल्प तो त्यांनी दाखवला नाही. अश्वत्थाची निंदा केली, अश्वत्थाचं फळ काही नाही म्हणाली, तर अश्वत्थ वृक्षामध्येच सामर्थ्य आहे. तिच्याकडून ती सेवा करून घेतली आणि त्या सेवेनं तुला फल मिळालं असं महाराजांनी दाखवून गेलं. आपण आपले बाजूला झाले. तर याप्रमाणे या अश्वत्थ सेवेचंही विधान या कथेच्या रूपाने आणखी महाराजांनी सर्व लोकांच्या पुढे ठेवलेला आहे. याच्यानंतर आता आणखी कथा सांगताय सिद्ध नामधारकांना. अनेक प्रकारचे स्त्रिया भक्त झालेले आहे, पुरुष भक्त झालेले आहे. आणखी ती भक्ती सुद्धा लोकोत्तर भक्ती आहे. सर्वसामान्य लोकांना श्रद्धा कशी असावी हे प्रत्येक या उदाहरणामध्ये कथेमध्ये श्रद्धेचं महात्म्य आहे. प्रत्यक्ष महाराज इथं आलेले आहे. त्यांच्या लोकोत्तर लीला प्रत्यक्ष आपण पाहत आहोत, तरी सुद्धा आमच्या मनामध्ये श्रद्धा जर उत्पन्न झाली नाही, त्यांच्याबद्दल विश्वास उत्पन्न झाला नाही, तर त्यांच्यापासून आम्हाला फळ मागून घ्यावं आम्ही याचा आम्हाला काय अधिकार आहे? आमच्याजवळ काय साधन? निदान त्यांच्याबद्दल नुसता आदर सुद्धा आम्ही ठेवू शकत नाही. त्यांनी संपत्ती दिली, त्यांनी मुलं बाळ दिली, त्यांनी मानमान्यता दिली, त्यांनी विद्या दिली, त्याच्याबद्दल त्यांची सेवा किंवा त्यांचं उतराई तर आम्ही काहीच होऊ शकणार नाही. पण निदान मनामध्ये त्यांच्याबद्दल गाढ विश्वास तरी पाहिजे, श्रद्धा तरी पाहिजे. ते सुद्धा आम्हाला ठेवता जरी येत नाही तर काय उपयोग काय? कोणत्या तोंडाने आम्ही त्यांना म्हणावं की तुमचं आमच्याकडे लक्ष जात नाही किंवा तुम्ही दिलं पाहिजे? तेव्हा असे प्रत्येक कथेमध्ये ही त्या भक्ताच्या मनामध्ये असणारी श्रद्धा किती आहे हे दिसून.
असं नेहमी मंडळी यावी, चाललेलं आहे, त्यांची कार्य होत आहेत, जात आहे. पुष्कळ मंडळींचं कार्य आमची प्रत्यक्षच महाराज व्यक्त रूपानेच तिथं राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबर बोलणं चालणं म्हणा, सेवा काही करणं वगैरे हे शक्य होत. महाराज अदृश्य झाल्यानंतर सुद्धा आज इतकी 500 वर्ष झाली, त्या स्थानामध्ये अजून कार्य चालू आहे ना. आळंदीला आता लाख लाख यात्रा जाते, नवस करणारे लोक आहेत, दर्शनाला जातात, त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. ज्ञानेश्वर महाराज तर समाधीमध्ये बसलेले आहे, काही नाही, त्यांचं काही बोलणं बोलत नाही. त्यांच्या कानावर कोणी आपलं गाढाणं घातलेलं आहे, आपलं एकंदर परिस्थिती घातलेली आहे, त्यांनी काही साधन समजावून सांगितलेलं आहे, काहीच महाराज. पण फक्त अंतःकरणामध्ये असणारी श्रद्धा, विश्वास, या विश्वासामुळेच ते जातात सगळी मंडळी. अजून सुद्धा कार्य चालते, काही कमी नाही. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद हरिगंबरा.